श्रोतेहो नमस्कार. आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपण एका अशा विशेष व्यक्तीशी बातचीत करणार आहोत की ज्यांनी खगोलशास्त्र या विषयामध्ये PhD केली आणि त्यानंतर एका विशेष अशा महत्त्वाच्या प्रोजेक्टवर सुद्धा त्यांनी काम केलं आणि आता त्या वेगवेगळ्या संशोधनांना किंवा विज्ञानाच्या वेगवेगळ्या घडामोडींना मराठीमध्ये खूप साध्या सोप्या शब्दात त्याची मांडणी करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तर आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया डॉक्टर विनीता सुरेश नवलकर यांचं. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्या ॲस्ट्रॉनॉमी या विषयामधल्या PhDबद्दल थोडं सांगा. त्याचबरोबर तुम्ही ॲस्ट्रोसॅटसारख्या ज्या विशेष एका प्रोजेक्टवर काम केलं त्याबद्दल सांगा आणि आत्ता तुम्ही जे जर्नलिझमचं काम करत आहात त्याबद्दल पण थोडी माहिती द्या. मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये PhDला जॉईन झाले आणि माझं PhDचं 2 टॉपिक्स होते बेसिकली. पहिले काही वर्ष मी आपला भारताचा जो सॅटेलाईट लॉन्च केला गेला 2015मध्ये त्यावर काम केलं. तर ॲस्ट्रोसॅट हा सॅटेलाईट बेसिकली मल्टीवेव्हलेंथ सॅटेलाईट आहे. त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे पेलोड्स होते. तर त्यातला एक पेलोड सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप ह्याच्यावर माझं काम होतं. नॉर्मल टेलिस्कोप सगळ्यांनाच माहिती असतात, पण एक्सरेचे जे टेलिस्कोप असतात ते काहीसे वेगळे असतात. त्याच्यात एक सिंगल आरसा नसतो, तर मल्टिपल आरसे असतात आणि ते सगळे आरसे एकत्र एका ठिकाणी एक्सरेजना फोकस करतात. तर ह्या सगळ्या अशा आरशा म्हणजे आपल्या ॲस्ट्रोसॅटमध्ये किंवा सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोपमध्ये साधारण 320 असे आरसे होते. तर ते 320 आरसे एकत्रित एका बिंदूवर फोकस करतील, तर त्याची एक्झॅक्टली अलाइनमेंट कशी करायची, तर त्याचं काम आम्ही साधारण 2 वर्ष आम्ही ह्याचं काम करत होतो. आणि याचबरोबर इतर ग्राउंड टेस्टिंग जे असतं की हे आरसे हाय टेम्परेचर विथस्टँड कसं करतील किंवा लो टेम्परेचर विथस्टँड कसं करतील त्याचं टेस्टिंग, किंवा आरशांची रिफ्लेक्टिव्हिटी किती आहे, कारण एक्सरेज जे येतात ते खूप पटकन स्कॅटर होऊ शकतात आपल्या नॉर्मल विजिबल लाईटपेक्षा. तर ते स्कॅटरिंग होऊ नये म्हणून त्याची रिफ्लेक्टिव्हिटी किती जितकी मेंटेन करता येतील तितकी मेंटेन करणं, स्मूथनेस चांगला ठेवणं. तर ह्या सगळ्याचं बेसिकली जे ग्राउंड कॅलिब्रेशनचं जे काम आहे ते आम्ही साधारण 2-2.5 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी. आणि त्यानंतर मग हे टेलिस्कोप इव्हेंच्युअली इस्रोकडे सबमिट करण्यात आली आणि जेव्हा ते सॅटेलाईटवर माउंट केली गेली त्यानंतरचं कॅलिब्रेशन आणि टेस्टिंगचं काम आम्ही आणखीन 1 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी. तर असं हे हा पहिला टप्पा होता माझ्या PhDच्या कार्यातला. आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा होता की ही होती एक सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप. म्हणजे एक्सरे साधारण आपण 2 भागांमध्ये डिवाईड करतो, म्हणजे लोअर एनर्जीवाले एक्सरे आणि हायर एनर्जीवाले एक्सरे. तर ही टेलिस्कोप लोअर एनर्जी एक्सरे म्हणजे 10 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट एवढे एक्सरेज रिफ्लेक्ट करू शकत होते. तर त्यानंतरचे एक्सरेज जे येतात ते आपल्याला म्हणजे जगातनं युनिव्हर्समधनं बरेच हाय एनर्जी प्रोसेसेस असे असतात ज्याच्यातनं ते 80 किलो इलेक्ट्रॉन वोल्टचे एक्सरेज येऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्ती किलो इलेक्ट्रॉन वोल्टचे एक्सरेज येऊ शकतात. तर हे आपण कसे कॅप्चर करू का कसे रिफ्लेक्ट करू आणि त्याचे इमेजेस आपण कसे घेऊ शकतो, तर त्यासाठी हार्ड एक्सरे टेलिस्कोप ह्याच्यावर मी काम सुरू केलं होतं. तर ह्याच्यामध्ये मिरर्स म्हणजे साधारण ह्या मिरर्सची अलाइनमेंटची पद्धत किंवा मांडण्याची पद्धत सारखीच असते, पण त्याचं कोटिंग वेगळं असतं. ॲस्ट्रोसॅटमध्ये जे मिरर्स वापरले गेले ते आपण गोल्ड मिरर्स वापरले, सोन्याचं कोटिंग होतं ॲल्युमिनियम फॉइल्सवर. पण हार्ड एक्सरेसाठी जे मिरर्सवर आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये पातळ काच म्हणजे साधारण 0.3 mm एवढी पातळ काचची शीट घेऊन त्याला कर्व करायचं, म्हणजे पॅराबॉलिक शेपमध्ये कर्व करून त्याच्यावर मग टंगस्टन आणि सिलिकॉनचे लेयर्स द्यायचे. तर सिंगल लेअर न देता तर साधारण 300 लेअर देऊन त्याचं असं बँड रिफ्लेक्टर तयार करायचा, हे काम मी करत होते. हे माझं PhDचा हा दुसरा टप्पा होता. तर अशा टाईपचे एक प्रोटोटाईप मिरर्स आम्ही तयार केले माझ्या PhDच्या दरम्यान आणि त्यावर आता ऑफकोर्स पुढे भारतामध्ये काम होऊ शकेल अशा टाईपचे मिरर्स वापरून. तर माझं काम होतं प्रोटोटाईप मिरर्स तयार करण्याचं, तर ते मी तयार केले. तर PhD नंतर मग हे काम काही प्रमाणामध्ये ERLमध्ये मी सुरू ठेवलं होतं आणि मग नंतर मला काही फॅमिली कारणास्तव मला मुंबईत परतावं लागलं. तर तिथून खरं तर मी करिअरचं वेगळं डिरेक्शन घेतलं. सुरुवातीला एज्युकेशन बेसिकली तर ॲस्ट्रॉनॉमी मला तर आवडायचंच, म्हणजे ती शालेय वयापासून ॲस्ट्रॉनॉमीची आवड होती, त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये PhD करायचे हे तर मी आधीपासून म्हणजे ठरवलेलंच. पण वेगवेगळ्या म्हणजे टप्प्यात वेगवेगळे मार्ग मिळत गेले. म्हणजे ऑफकोर्स शाळेत असताना मला एक्झॅक्ट
एक्झॅक्टली मी एक्सरे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करीन असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण एक ॲस्ट्रॉनॉमीची इन जनरल आवड होती. तर मग पुढे मग BSc MSc करताना वेगवेगळे रिसर्चर्स भेटत गेले, सिनियर्स भेटत गेले, त्यांच्यामधनं नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या आणि इव्हेंच्युअली असंच मार्ग मिळत जाऊन मी इव्हेंच्युअली TIFR लँड झाले. तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा मी परत मुंबईत येऊन सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमध्ये जॉईन झाले, तिथून जास्ती करून रिसर्चपेक्षाही जास्ती एज्युकेशन ह्याच्यामध्ये मी थोडं वळले. तिथे रेग्युलर कोर्सेसमध्ये तर मी शिकवत होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आउटरीच वाढवणं, म्हणजे लेमॅनपर्यंत, म्हणजे सामान्य माणसांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी हा विषय पोचवणं, ह्याच्याकडे मी जरा जास्ती माझा कल वाढला. आणि मग पब्लिक लेक्चर्स घेणं किंवा आर्टिकल्स लिहिणं, अजूनही मी जसं जमेल तसं पब्लिक लेक्चर्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर ॲस्ट्रॉनॉमीची घेत असते. आणि जसं जमेल तसं आर्टिकल्स वेगवेगळ्या ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड विषयावर लिहिणं, जास्ती करून मराठी न्यूजपेपर्समधनं, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या क्राऊडपर्यंत मी पोचू शकेन. तर असे प्रयत्न माझा आहे. आणि हे करता करताच कुठेतरी मला असं सायन्स जर्नलिझम म्हणा किंवा पब्लिकेशनमध्ये शिरायला मला स्कोप मिळाला खरं तर. आणि मग मी सुरुवातीला जर्नल फॉर व्हिज्युअलाइज एक्सपेरिमेंट या कंपनीमध्ये काम करत होते, जिथे आम्ही सायन्सचे टॉपिक्स, बेसिक सायन्सचे टॉपिक्स, ॲडव्हान्स सायन्सचे टॉपिक्स व्हिडिओद्वारे स्टुडंट्सपर्यंत किंवा टीचर्सपर्यंत पोचवण्याचं बेसिक काम आम्ही करत होतो. आणि त्यानंतर ॲक्च्युअल पब्लिकेशन हाऊसमध्ये मी गेले काही वर्ष काम करते. तर तिथे सध्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जर्नल्स हँडल करते. त्याचं जे पिअर रिव्ह्यूचं जे एंड टू एंड प्रोसेस आहे त्याच्याकडे मी बघते. तर हे प्रोसेस बेसिकली म्हणजे आपण कुठलेही आता रिसर्च पेपर्स जे येतात, कुठलेही रिसर्चर्स रिसर्च करतात, त्याचे आपण पेपर्स पब्लिश करतो. तर ते पेपर पब्लिश करतानाचं त्याचं जे पूर्ण प्रोसेस असते की पेपर सबमिट केल्यापासून तो पेपर पब्लिश होईपर्यंत, तर ही पूर्ण प्रोसेस सध्या मी हँडल करते काही जर्नल्सची. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं कमिशनिंगचं काम पण, की आता कुठले टॉपिक्स सध्या ट्रेंडिंग आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सवर रिसर्च जास्ती होतो आहे जगामध्ये, तर त्या टॉपिक्सवर आपण एखाद्या जर्नलमध्ये काही स्पेशल कलेक्शन काढू शकतो का वगैरे. तर मग ते कसं, म्हणजे मग ते काढायचे, मग त्याचं जी एंटायर प्रोसेस आहे तीसुद्धा सध्या मी सेज पब्लिकेशनमध्ये पाहते. श्रोतेहो, लॅबोरेटरीमध्ये संशोधन करणं हा एक भाग झाला आणि या संशोधनाचा काही निष्कर्ष निघाल्यानंतर तो समाज उपयोगी जर असेल तर हा निष्कर्ष, याचे रिझल्ट्स, या संशोधनाचे रिझल्ट्स समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कुठलाही संशोधक हे त्याच्या रिसर्च पेपरमधनं करतो. आणि अशा वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपरचं रिव्ह्यू करण्याचं काम सध्या डॉक्टर विनीता करतात. तर मॅडम, एखाद्या शोध निबंधाचं म्हणजेच रिसर्च पेपरचं परीक्षण करताना तुम्ही नेमक्या कोणकोणत्या बाबींकडे लक्ष देता? सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की जो शोधनिबंध आला आहे तो त्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतो की नाही. की म्हणजे आता प्रत्येक जर्नलचा एक काहीतरी स्कोप डिफाईंड असतो की ह्या टॉपिक्सवर आपण पब्लिश करायचं. तर काही ब्रॉड असतात, काही नॅरो स्कोप असतात. तर बऱ्याच वेळेस असं होतं की असे काही पेपर्स आमच्याकडे येतात की ते एक्झॅक्टली त्या स्कोपमध्ये बसत नसतात. सो पहिलं आमचं काम हे असतं की ते व्हेरीफाय करणं की तो पेपर आपल्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतोय की नाही. मग जर तो बसत असेल तर मग बाकीचे चेक्स असतात की बाबा तो पेपर, जसे जर्नलचे काही क्रायटेरिया असतात की अशा पद्धतीने तो पेपर मांडला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे त्या जर्नलमध्ये पब्लिश करणं सोपं जातं. तर मग ते सगळे चेक्स असतात की ऑथरनी आम्हाला ती सगळी डिटेल्स दिली आहेत की नाही, म्हणजे ऑथरची ॲफिलिएशनची डिटेल्स, त्यांचे ऑफिशियल ईमेल ID किंवा त्यांचे डिटेल्स, बेसिक को ऑथर्स असतील तर त्यांचं कन्सेंट. बऱ्याच वेळेस असं असतं की एक ऑथर हे सगळं सबमिट करतो, पण त्याच्यामध्ये म्हणजे पेपरमध्ये काम करणारे दुसरे ऑथर्स पण असतात. मग त्यांचंही कन्सेंट आमच्यासाठी गरजेचं असतं की हा निबंध पब्लिश करायचा का नाही करायचा, कारण त्यांचंही काम त्याच्यामध्ये जोडलेलं असतं. तर हे सगळे जे टास्क असतात ते सुद्धा जर्नलमध्ये पेपर आल्यानंतर चेक करावे लागतात. तर ते व्हेरीफाय करणं, आणि मग जेव्हा पेपर सगळा व्हेरीफाय होतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही पण असते की ऑफकोर्स रिसर्चर्स खूप जेन्युइनली त्यांचं काम पब्लिश करायला विश्वासाने आमच्याकडे देतात. तर ते जेव्हा असतं तेव्हा चुकीचे पेपर पण पब्लिश होऊ नये हे सुद्धा बघणं हे आमचंच काम असतं. की जसे आम्हाला खूप इंटरेस्टिंग चांगले आउट ऑफ द बॉक्स पेपर्स येत असतात किंवा काय त्याला करंट टॉपिक्सवर खूप चांगले पेपर्स येत असतात, त्याचबरोबर कधी बऱ्याच वेळेस असं पण असतं की काही
अनएथिकल पेपर्ससुद्धा आमच्याकडे येतात. तर मग ते अनएथिकल पेपर्स कुठले आहेत हे नॉर्मल पेपर्सपासून वेगळे करणं आणि ते रिजेक्ट करणं हे सुद्धा आमचंच बेसिकली काम असतं. कारण कसं आहे की रिसर्च जरी म्हटलं आपल्याला किती असं जरी वाटलं की रिसर्च म्हणजे काम तर डेफिनेटली उत्तम चालूच असतं, तो प्रश्नच नसतो. पण त्याचबरोबर रिसर्चर्सना पब्लिश करणं कुठेतरी म्हणजे जॉब सिक्युरिटी म्हणा किंवा स्टुडंट्सच्या दृष्टीने PhD कंप्लीट करण्याच्या दृष्टीने म्हणा पब्लिश करणं हे फारच गरजेचं असतं. मग जेव्हा पब्लिश करणं हे जेव्हा गरजेचं असतं तेव्हा काही अनएथिकल प्रॅक्टिसेससुद्धा समोर येतात. तर मग त्या प्रॅक्टिसेस म्हणजे चुकीचे पेपर पब्लिश होऊ नये ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर हे चेक आम्ही खूप रिजिडली करत असतो. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की ॲज अ रिसर्चर म्हणजे मी हे सांगू शकते की आता सपोज मी एक पेपर पब्लिश केला, तो पेपर लिहिताना मी एका विशिष्ट पद्धतीने इंट्रोडक्शन लिहिलं किंवा काही रिझल्ट्स मी त्या पेपरमध्ये मांडले. त्याच्यानंतर मग 1 वर्षांनी मी त्याच टॉपिकवर काम करते, मला पुढचे काही रिझल्ट्स मिळाले. जेव्हा आपण दुसरा रिसर्च पेपर पब्लिश करतो त्याच टॉपिकवर तेव्हा तो कमीत कमी 30% वेगळा असणं गरजेचं असतं. तर ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चेक करत असतो की कुठला पेपर रिपीट तर नाही होत आहे. भले ते त्याच रिसर्चरनी केला असेल किंवा दुसऱ्या रिसर्चरनी केला असेल, पण जर तो 30% वेगळा नसेल तर मग तो पेपर म्हणून छापणं बरोबर नसतं. तर हे सुद्धा आम्ही म्हणजे व्हेरीफाय करत असतो. तर हे सगळे जे चेक्स आहेत किंवा बऱ्याच वेळेस जर तुम्ही कुठलं एखादं स्वतःचं किंवा दुसऱ्या रिसर्चरचं जर केलेलं काम तुमच्या पेपरमध्ये मांडून त्यावर आधारित दुसरं पुढचं काम देणार असाल तर ते साईट करणं गरजेचं असतं. तर मग ते बरोबर ते रिसर्चरनी साईट केलं आहे की नाही, ते पेपर्स आपल्या रेफरन्सेसमध्ये मांडलेत की नाही. एखाद्या वेळेस जर असं झालं की एखाद्या विषयावर 2 वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपर तुमच्याकडे जर आले असतील आणि एकाच विषयावर दोघांचे रिझल्ट जर कॉन्ट्रॅडिक्टरी असतील, मग अशा वेळेस तुम्ही काय करता? आम्ही आमचे बेसिक चेक पहिला करतो. जर कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट्स असतील जे सायन्समध्ये येऊच शकतात म्हणजे ते आम्ही नाकारू शकत नाही बेसिकली, पण हे मग त्या फील्डमधले जे एक्सपर्ट म्हणून आम्ही रिव्ह्युअर्सना बोलावतो, हे रिव्ह्युअर्सकडनं जजमेंट येणं गरजेचं असतं. कारण आमच्याकडे आता एक जर आम्ही म्हटलं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर्स बघते, तर माझी पूर्ण बॅकग्राऊंड तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नाही आहे, पण जरी मी ॲस्ट्रॉनॉमीचे जरी बघत असले तरी मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकत की जरी कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट आले तर ते पूर्ण बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर हे पूर्ण मग आम्ही इन्व्हाइट केलेलं रिव्ह्युअर्सवर 2 रिव्ह्युअर्स तरी कंपल्सरी असतं इन्व्हाइट करणं. पण आम्हाला जर वाटलं की बाबा 2 रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू इनफ नाही आहेत तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्ससुद्धा इन्व्हाइट करू शकतो. सो सायन्स करेक्टली गेज होणं हे फार गरजेचं असतं. तुम्ही रिव्ह्युअर्सबद्दल बोललात. संशोधन क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच हा जो काही रिसर्च पब्लिकेशनचं जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पियर रिव्ह्यूला खूप महत्त्व दिलं जातं. ही संकल्पना काय आहे? सो पियर रिव्ह्यू म्हणजे काय असतं की आता आपण म्हणजे कुठलाही रिसर्च केला तर ॲज अ रिसर्चर मी म्हणेन की माझा रिसर्च बेस्टच आहे, पण तो जगमान्य झाला पाहिजे. म्हणजे तो त्याच फील्डमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे तरच तो पब्लिकेशनच्या लेवलला येऊ शकतो. तर त्याच्यासाठी मग ही प्रोसेस असते की एखादा कुठलाही रिसर्च पेपर आला तर तो कमीत कमी 2 त्या फील्डमधल्या टॉप रिसर्चर्सकडे म्हणा किंवा त्या फील्डमध्ये करंटली काम करणाऱ्या प्रोफेसर्सकडे म्हणा किंवा तो पेपर पाठवले जातात आणि मग ते पेपर चेक केला जातो की बाबा सगळे जे पॅरामीटर्स मांडलेले आहेत, जर एक्सपेरिमेंटल असेल तर मग ते एक्सपेरिमेंट्स बरोबर केलेले आहेत की थिओरिटिकल असेल तर मग सगळे ते थिओरिटिकली बरोबर त्याचे कन्सेप्ट्स बरोबर मांडलेले आहेत की नाही. तर हे सगळ्या गोष्टी मग रिव्ह्युअरना आम्ही इन्व्हाइट करतो, असे जे टॉप रिसर्चर्स असतात त्यांना, की असे तुमच्या फील्डमधले हे पेपर्स आले तर तुम्ही त्याला बेसिकली रिव्ह्यू करा आणि तुमचं मत आम्हाला सांगा. आणि एखादा रिव्ह्यू बरोबर नाही आलेला तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स पण इन्व्हाइट करू शकतो किंवा कॉन्ट्राडिक्टरी रिव्ह्यू झाले म्हणजे एका रिव्ह्यूने आम्हाला सांगितलं की उत्तम रिसर्च आहे, दुसऱ्या रिव्ह्युअरचं मत वेगळं असू शकतं, तर मग आम्ही बऱ्याच वेळेस मग तिसरा रिव्ह्युअर, चौथा रिव्ह्युअर, मग हे बेसिकली एक कलेक्टिव्ह आम्ही आयडिया घेतो की हे जे काम केलेलं आहे ते किती प्रमाणात पब्लिश करणं योग्य आहे, आपल्या जर्नलला सुटेबल आहे की नाही, किंवा इन जनरल म्हणजे जेव्हा तो पब्लिश होऊन पेपर येईल तो त्या फील्डमध्ये किती प्रमाणात फरक होऊ शकतो, म्हणजे त्या रिसर्चमुळे किती फरक पडू शकतो, किती नाविन्य आहे. तर ते रिव्ह्युअर्स शोधणं हे सुद्धा काम आमचं असतं बेसिकली, की त्या पेपरशी रिलेटेड करेक्ट रिव्ह्युअर्स शोधणं जगभरातून, म्हणजे फक्त भारतापुरतं नाही. किंवा रादर आम्ही तर असा प्रयत्न करत असतो की म्हणजे भारताच्या रिसर्चरनी पेपर दिला तर शक्यतो भारतात त्या विषयात काम करणाऱ्या लोकांना इन्व्हाइट न करता भारताबाहेरच्या लोकांना इन्व्हाइट करणं, किंवा जर बाहेरचा पेपर असेल तर
भारतातल्या लोकांना इन्व्हाइट करणं आणि रिसर्चर्सना आणि रिव्ह्यू करायला देणं, जेणेकरून बायसिंग नसतं. कारण आपण आता एका कंट्रीमध्ये म्हणाल तर एका फील्डमध्ये काम करताना आपण सगळ्या रिसर्चर्सना ओळखत असतो, स्टुडंट्स प्रोफेसर्सना ओळखत असतात किंवा प्रोफेसर स्टुडंट्सना ओळखत असतात. तर बायसिंग कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे टोटली इंडिपेंडंट रिव्ह्युअर्सना इन्व्हाइट करायचा शक्यतो प्रयत्न करत असतो. कधी कधी रिसर्च पेपर्समध्ये डेटा मॅनिप्युलेशनची आपल्याला शक्यता दिसून येते किंवा बऱ्याचदा आता AI च्या मदतीने सुद्धा पेपर जनरेट केला जातो. अशा काही घटना तुमच्या समोर आल्यात का? हो, म्हणजे AI बेस्ड पेपर्स आमच्याकडे येत असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 2-3 कॅटेगरीज असतात. एक म्हणजे पूर्ण रिसर्चच AIवर असतो. ऑब्व्हियसली असे काही पेपर आले तर आम्ही रिजेक्टच करून टाकतो, म्हणजे त्याचा प्रश्नच नाही आहे की जर तुम्ही ॲक्च्युली रिसर्च केलाच नसेल आणि जर AI मार्फत जर पेपर तुम्ही तयार केला असेल तर ते डिटेक्ट करणं तितकं डिफिकल्ट नसतं. म्हणजे काही टूल्स असतात जे AIचंच डिटेक्शन आम्हाला करून देतं, असं तो इश्यू नाही आहे. आणि जसं मी सांगितलं तसं पिअर रिव्ह्यूला जेव्हा आपण तो पेपर पाठवतो तेव्हा डेफिनेटली त्या फील्डमधले जे एक्सपर्ट्स असतात ते तर डेफिनेटली ओळखू शकतातच की तो पेपर AI तर्फे आलेला आहे. दुसरा एक ॲस्पेक्ट जो आत्ता खूप प्रमाणामध्ये वापरला जातो तो म्हणजे लँग्वेज सुधारण्यासाठी. तर जी सगळी पब्लिकेशन हाऊसेस आहेत, म्हणजे सेज म्हणा किंवा इतर जी आहेत पब्लिकेशन हाऊसेस, ती लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतच. म्हणजे जर नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग नसाल तर तुम्हाला तुमचा पेपर लँग्वेज म्हणजे प्रॉपर इंग्लिशमध्ये मांडण्यासाठी लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस तर प्रोव्हाइड करतच असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आता रिसर्चर्स ऑब्व्हियसली नीट AIमध्ये जरी आपण आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश स्पीकिंग कम्युनिटी आपली आहे, पण तरीही जेव्हा आपण एखादं मांडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक बेटर इंग्लिशमध्ये तो पेपर मांडावा. तर त्याच्यासाठी जे आपण ग्रामॅटिकल करेक्शनसाठी वगैरे जे AI वापरतो, तर तसं जर वापरलं गेलं म्हणजे रिझल्ट्सना टच न करता लँग्वेज एडिटिंगसाठी, तर ते काही प्रमाणामध्ये ॲक्सेप्टेबल असतं. पण ते सुद्धा आता कंपनी टू कंपनी त्यांचे पॅरामीटर्स चेंज असतात आणि ते सबमिशनच्या वेळेस त्या गाईडलाईन्स ऑथर्सना दिलेल्या असतात. सो त्या गाईडलाईन्समध्ये जर एखादं पेपर बसत असेल तर तो आम्ही पुढे पाठवतो. आणि ऑफकोर्स ऑथर्सनी सुद्धा आम्हाला कळवणं गरजेचं असतं सबमिट करताना की बाबा आम्ही लँग्वेजसाठी AI वापरलेला आहे. ओपनली जेव्हा ते मांडतात तेव्हा मग ऑब्व्हियसली त्याचा काही इश्यू नसतो. विज्ञान संबंधी विविध संकल्पना असतील किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही घडामोडी घडत असतील तर त्या संबंधित सुद्धा तुम्ही आता लेखन करतात. मराठीमध्येच खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये समजवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. बऱ्याच अशा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा तुम्ही आता आर्टिकल्स लिहित आहेत. याबद्दल थोडं सांगा. तर मला बेसिक एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे, खरं तर वेड आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला जे सिनियर्स भेटले त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या. म्हणजे मी एक खगोल मंडळ म्हणून NGO आहे त्याचा पार्ट होते, तर तिथे जे माझे सिनियर्स होते त्यांनी मला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. पब्लिक आउटरीच खरं तर मी तिकडूनच खूप जास्ती प्रमाणामध्ये शिकले. तर मला जे शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की इतर लोकांपर्यंत पोचवता आलं तर डेफिनेटली ते मला चांगलं वाटतं. म्हणून त्यासाठी मग लेखन एक गोष्ट की वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छोटे छोटे टॉपिक्स असतात की आता एखादा इव्हेंट ॲस्ट्रोमध्ये झाला तर मग त्याच्याबद्दल लिहिणं. म्हणजे तो मग कुठलाही असेल की आता जसं आर्टेमिस यान जाऊन आलं, चंद्राभोवती फिरून आलं, तर ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. आपल्याला इंटरनेटवर हे सगळी माहिती मिळतेच, पण कसं असतं की बऱ्याच वेळेस आता आम्हाला एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे म्हणून आम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करू, वाचन करू. पण खूप वेळा असं असतं की माहिती हवी असते लोकांना, पण स्पेसिफिकली जाऊन वाचन करणं हे होत नाही. मग जर लोकल वृत्तपत्रामध्ये जर ह्याच्यामध्ये एखादा कॉलम आला तर घरी बसलेले आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत ह्याच्याबद्दल आपलं वाचन होत असतं. इंटरनेटवर म्हणाल तर ऑब्व्हियसली बरेचशी माहिती जी असते ती इंग्लिशमध्ये अवेलेबल असते, मराठीमध्ये असते नाही असं नाही. म्हणजे माझं उद्दिष्ट हे आहे की हे मराठीतून जर आपल्याला लोकांपर्यंत पोचवता आले तर एक जनरल नॉलेज वाढतं. म्हणजे सगळेच जण हे वाचून काही ॲस्ट्रॉनॉमी रिसर्चमध्ये येतील असं नसतं, पण एक आवड असते ॲस्ट्रॉनॉमीची लहानपणापासून आणि त्याच्याविषयीही जनरल नॉलेज म्हणजे एक वाढत जातं. म्हणून एक तो छोटासा प्रयत्न असतो. आणि दुसरा एक प्रयत्न हा पण आहे की मी जेव्हा ह्याच्याबद्दल लिहिते तेव्हा माझ्याही ज्ञानात भर पडत असते. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तुम्ही PhD केली, ॲस्ट्रोसॅट सारख्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, रिसर्च पब्लिकेशन्स जे आहेत त्यांचं रिव्ह्यू करण्याचं सुद्धा तुम्ही काम बघता आणि त्या पलीकडे जाऊन मराठी वृत्तपत्रांसाठी तुम्ही विज्ञानविषयक लिखाणसुद्धा करतात. अशा जवळजवळ 4 टप्प्यांमध्ये आपण तुमचा आतापर्यंतचा अनुभव जर विभागला तर मग बेसिक सायन्सेस म्हणजे अशा विषयामध्ये जर कोणी शिक्षण घेतलं असेल आणि मग करिअर निवडीचा मुद्दा जर त्या व्यक्तीसमोर जर असेल तर मग अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
फंडामेंटल सायन्स डेफिनेटली खूपच इंटरेस्टिंग असतं, पॅशन असते, मलाही होती. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं ही एक शाळेपासून मी म्हटलं तसं एक पॅशन होती. मला करिअर करायलासुद्धा मिळालं. मला चांगले रिसर्च टॉपिक्स मिळाले ज्याच्यावर मी काम करू शकले. पण जेव्हा मी रिसर्चमधनं ॲक्च्युली म्हणजे साधारण PhD कंप्लीट करून जेव्हा ह्याच्यातनं बाहेर पडले, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे इन जनरल जर तुम्ही भारतात बघाल किंवा भारताच्या बाहेर बघाल तर वर्षाला नंबर ऑफ PhDs जे होतात ते भरपूर आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये एस्पेशली भारतामध्ये आपल्याकडे जॉब्स नाही आहेत. म्हणजे एक सपोज 10 ते 12 मुलं जर PhD करून बाहेर पडले तर ॲक्च्युअल रिसर्चमध्ये कंटिन्यू करणारा त्यातला साधारण एकच मुलगा असतो, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये जॉबसुद्धा अवेलेबल नाही आहेत. तर मग अशा वेळेस तुमचं रिसर्चचं ज्ञान किंवा फंडामेंटल ज्ञान वेस्ट होतं का? तर असं नाही आहे. खरं सांगायचं तर PhD करताना तुम्ही ज्या काही स्किल्स डेव्हलप करता त्या स्किल्स जवळजवळ इतर सगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही वापरू शकाल. सगळ्यात इम्पॉर्टंट की ॲनालिटिकल माइंडसेट, की एखादा टॉपिक तुमच्यासमोर आहे तर तुम्ही त्या टॉपिकचं ॲनालिसिस कसं कराल, किंवा डेटा जो असतो तो डेटाकडे तुम्ही कुठल्या प्रकारे बघाल, त्या डेटामधनं तुम्ही आउटपुट काय काढाल, हे एक बेसिक ट्रेनिंग PhDच्या वेळेस डेफिनेटली प्रत्येक स्टुडंटचं होत असतं. त्यामुळे तुम्ही कुठलाही फंडामेंटल सायन्स असो, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी असो, फिजिक्स असो, म्हणजे केमिस्ट्री असो, कुठलंही घ्या, पण एक जे हे माइंडसेट तयार होते, हे जे स्किल्स तयार होतात, इतर पण बऱ्याच वेगवेगळ्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करता, तर त्या स्किल्स इतर बऱ्याच फील्ड्समध्ये ॲप्लिकेबल असतात. म्हणजे डेटा सायन्स तर एक मोठी फील्ड आहेच, जिथे आत्ता म्हणजे तुम्ही जे ॲनालिटिकल स्किल्स शिकता त्या डेफिनेटली तिथे हँडल करू शकता. आता मी हे जे पब्लिकेशनमध्ये काम करते, तर पब्लिकेशनमध्ये सुद्धा म्हणजे खरं सांगायचं तर इथे PhDsना खूप मोठा स्कोप आहे, कारण इथे काम करायला PhDs लागतात. कारण कसं असतं की तुम्ही MSc पर्यंत सुद्धा तुम्हाला रिसर्चविषयी माहिती असते, नक्कीच तुम्ही एखाद दुसरे प्रोजेक्ट करून पेपरसुद्धा छापाल, पण PhDच्या वेळेस जी एंटायर पिअर रिव्ह्यू प्रोसेस म्हणा किंवा रिसर्चची प्रोसेस जी तुम्हाला नीट कळते ती तुम्हाला MScला तितक्या प्रमाणामध्ये लक्षात आलेली नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा जर्नलमध्ये काम करायला येता तेव्हा तुम्हाला एकतर पूर्ण रिसर्च काय ही आयडिया असणं गरजेचं असतं, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा गोष्टी हँडल केल्या जातात, पेपर कसे लिहिले जातात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला PhDमध्ये खूप व्यवस्थित तुम्ही शिकता. तर हे जे नॉलेज असतं ते तुम्ही आत्ता तुमच्या म्हणजे बेसिकली पब्लिकेशन हाऊसेसमध्ये नीट अप्लाय करू शकता. की एखादा जर पेपर आला तर आम्हाला बघूनच कळतं की तो पेपर बरोबर लिहिला गेला आहे की नाही, म्हणजे टॉपिक ही वेगळी गोष्ट असते, पण तो प्रॉपर साच्यामध्ये मांडला आहे की नाही. तर हे तुम्हाला मे बी MSc झाल्यानंतर तितक्या प्रकारे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कळणार नाही, जे तुम्हाला PhD नंतर खूप नीट कळू शकेल. जरी तुम्ही ॲक्च्युअल रिसर्चमध्ये पुढे नाही कंटिन्यू केलं तरी तुमच्या PhD नंतर तुम्हाला डेफिनेटली कुठल्याही सब्जेक्टचं असो, मग तुम्हाला पब्लिकेशन हाऊसमध्ये खूप जास्ती जॉब्स अवेलेबल असतात. टीचिंग लाईन एक गोष्ट आहे, टीचिंग लाईनला तर तुम्ही डेफिनेटली जाऊच शकता आणि ती स्टँडर्ड आहे. म्हणजे रिसर्च नंतर टीचिंग इज द एक लाईन जी बरेचसे रिसर्चर्स निवडतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ही जर पब्लिकेशन हाऊस आहे, डेटा सायन्समध्ये तुम्ही जाऊ शकता. नुसतं ते नाही, इतर आता काही इंटरेस्टिंग जॉब्स AIमुळे जनरेट झालेले आहेत, की AI प्रॉम्प्ट साठी किंवा AIला बेसिकली तयार करणं. तर असेही काही जॉब्स आत्ता माझे काही फ्रेंड्ससुद्धा ह्याच्यामध्ये काम करत आहेत. एक रिसर्चर म्हणून एक फिजिक्स बऱ्यापैकी येतं, तर मग तुम्ही AIला फिजिक्समध्ये कसं ट्रेन कराल, तर हे सुद्धा जॉब्स आता खूप जास्ती जनरेट झाले. तर तिथे सुद्धा तुम्हाला या त्या विषयामध्ये PhD केलेले लोकांची गरज असते, की तुम्ही प्रॉब्लेम्स तयार करता AIला ट्रेन करण्यासाठी. मग ते प्रॉब्लेम्स AIनी बरोबर सॉल्व्ह केलेत की नाही तर हे कोण बघणार, तर तुमची जी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टी असते त्याच्यात तुम्ही बेसिकली हे बघू शकता की AI ते प्रॉब्लेम्स बरोबर सॉल्व्ह करते की नाही. मग अशा पद्धतीची जी हाय पेईंग जॉब्स मी खरं तर सांगेन असे आत्ता निर्माण झालेले आहेत, तर ते तिथे सुद्धा बऱ्याच PhDsची गरज असते. असं अजिबात नाही आहे की तुम्हाला रिसर्चमध्ये कंटिन्यू नाही करता आलं तर तो डेड एंड आहे. उलटं मी म्हणेन की PhDs नंतर इतके वेगवेगळ्या ठिकाणी PhDsची गरज असते की एक्सप्लोअर करणं हे खूप जास्ती गरजेचं असतं ड्युरिंग PhD. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी बातचीत केली. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांच्या ॲस्ट्रोसॅट या विशेष प्रोजेक्टविषयी, त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये रिसर्च पब्लिकेशन कसे केले जातात आणि ते करण्यासाठी कुठकुठल्या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे, कुठकुठल्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्यांच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे, हे आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. आणि त्याही पलीकडे जाऊन मराठीमध्ये विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा विज्ञानासंबंधित वेगवेगळ्या घडामोडी असतील त्या वृत्तपत्रांमध्ये त्या कशा प्रकारे मांडतात हेही आता आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.